नमस्कार, गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत. अर्थातच मी गणेश साखरे. आजचा आपला विषय आहे राजकारणातला मुरलेला मातंबर, वयस्कर, वयोवृद्ध, 85च्या घरात पोचले तरी तरुणाला लाजवेल अशा 64 सभा घेणारा मुत्सद्दी, लबाड, आता त्यांना कोणते कोणते विश्लेषक असे म्हणजे शरद पवार. त्यांना जाणता राजा म्हणतात, पण महाराष्ट्राला सर्वात धोकादायक करणारा माणूस म्हणजे शरद पवार. आज त्यांचं वय 85 मध्ये पोचलो, पण 85 मध्ये हा माणूस थांबायला तयार नाही. जेव्हा महाराष्ट्रातला विषय येतो की महाराष्ट्रात जिंकलो कोण आणि हरलोय कोण, जेव्हा शरद पवार आणि अजित पवार यांचा विषय येतो तेव्हा एकच म्हणा असं वाटते की दोन्ही हारले, दोन्ही जिंकले, पण पवार घराणं हे जिंकलं. शरद पवारने किती लोकांसोबत लबाडी केली याची आपण उदाहरणं जर देत गेलो तर एकदा नितीन गडकरी त्यांच्या पुस्तक प्रकाशन होतं का वाढदिवसाला म्हणाले होते की शरद पवार विमानात बसल्यावर सुद्धा ते कुठं उतरतील हे सांगता येत नाही. म्हणजे जेव्हा ते लँड होईल तेव्हाच समजायचं की शरद पवार आता तिथे पोहोचले. म्हणजे शरद पवारांच्या मनाचा ठाव हा आतापर्यंत राजकारणात कोणीच घेतला नाही. पहा, त्यांच्या घरात फक्त 3 जण राजकारण होते, पण त्यांना दिमाखानी घरातले राजकारणी किती आणून टाकले. सुप्रिया सुळे विरुद्ध सुमित्रा पवार उभे गेलो, त्यामध्ये सुमित्रा पवार पडल्या, पण सुमित्रा पवार पडल्याबरोबरच अजित पवारचा एका खासदार असताना त्यांना राज्यसभा बीजेपीने घेतलं. म्हणजे त्यांच्या घरातले ऑलरेडी 2 जे एकामेकाच्या सोबत उभे होते ते दोन उभे राहिले, दोन्ही खासदार झाले. अजित पवार आणि अजित पवारचा पुतण्या उभा झाला. तिकडे रोहित पवार, आणि जेव्हा त्यांची भेट झाली तेव्हा रोहित पवारला अजित पवारने पायाला लावलं आणि बेटा मी तुझ्या विधानसभा क्षेत्रात सभा घेतली म्हणून तू थोडक्यात बचावला. इकडे शरद पवार राज्यसभेवर आहेत, म्हणजे 3 खासदार 2 आमदार हे त्यांच्या घरात आहेत. असं एकमेव घरात आहे. म्हणजे राजकारणात राहून ते नीतिमत्ता, नीचता हे दुःशासन त्यांना लागतच नाही. कारण एवढं नीतिमत्ता खालेलं राजकारण पवाराशिवाय कोणीच करत नाही. लोक फडणवीस यांना लबाड म्हणतात, पण सर्वात लबाड जर असतील तर शरद पवार आहेत. त्यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पद हे धोका आणि फुलफाळ करूनच घेतलं. इंदिरा गांधीला चॅलेंज देऊन राष्ट्रवादी पक्ष 2दा काढला, आणि जेव्हा वेळ पडली आता आपण टिकणार नाही म्हणून तो काँग्रेसमध्ये विलीन केला. आताही जेव्हा शिवसेनेनं बीजेपीला पाठिंबा देता ते अलग विरोधी पक्षात बसले आणि एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेता केलं. काय केलं, तिथं अचूक बिलकुल गेम सोडला की बीजेपीला मी बाहेरून पाठिंबा देतो म्हणून शरद पवारनी. पण त्यामुळे शिवसेना ही 5 वर्ष होरपळत राहिली. सत्तेत आहे काय विरोधात आहे हे लक्षातच कोणाच्या आलं नाही. म्हणजे शरद पवार किती मोठे डाव टाकतात. शिवसेना त्यांनी 2 वेळ फोडली. म्हणजे अशा लबाड्याचे त्यांचे किती किस्से सांगा की सांगता सांगता माणूस थकत नाही. असे शरद पवारचे खूप लबाड्याचे किस्से आहे. लोक फडणवीसना म्हणतात, पण सर्वात मुत्सद्दी राजकारण असेल तर तो शरद पवार. शरद पवार जेव्हा राजकारणात खेळ टाकतात तेव्हा त्यांना मुत्सद्दी राजकारण म्हणतात. तेच खेळ जर फडणवीसने टाकले त्याला लबाड म्हणतात. कारण ते ब्राह्मण आहेत, हे मराठा आहेत. कोणाला कुठं कसं लावून द्यायचं बरोबर अचूक ठरलं. या वेळेला त्यांना हे माहित होतं की आपली डाळ शिजणार नाही, म्हणून त्यांनी बरोबर अजित पवार आणि यांच्यासोबत बोलणी केली. इकडे काँग्रेससोबतही बोलणी चालू होती, इकडे सेनेसोबतही बोलणी चालू होती. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातलं वारस वर्ष हे बीजेपीच्या विरोधात चाललं, त्यावेळेची स्थिती त्यांनी अजित पवारला कनेक्ट करून टाकलं बीजेपी सोबत.
म्हणजे आज हे एकामेकाच्या विरोधात जरी लढले असतील, पण पवार घराण्यातलं त्यांचा पक्ष जागेवरच आहे. त्यांचे 9 खासदार येत होते, पण आज त्यांचे खासदार किती आहेत? 10 ते 12 खासदार आहेत. म्हणजे फोडाफोडीच्या राजकारणात शेवटी ते वरती यायचंच. त्यांचे 50-51 आमदार येत होते, आजही आमदार त्यांचे तेवढेच आहेत. कारण 41 अजित पवार, 10 शरद पवार. म्हणजे त्यांचं जे बॅलन्स आहे तेवढंच आहे, पण याच्यात खलास कोण झाले? आज एकनाथ शिंदेला बीजेपी शिवाय गत्यंतर नाही. म्हणजे एकनाथ शिंदे हे अपंग आहेत, त्यांच्याजवळ मताचा कोठा नाही. तसं शरद पवार यांनी शिवसेना म्हणजे उद्धव साहेबांची ही खलासच करून टाकली. 51ची 20 आणली. दोन्हीमध्ये दरी अशी नेऊन टाकली की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे कदापि एकत्र येतील नाहीत. पण आज शरद पवार यांच्या वाढदिवसावर अजित पवार त्यांच्या भेटीला गेले. ते सुळेला फोन करू, पण हे दोन्ही चुलते पुतणे असे बरोबर विधानसभेच्या वेळेपर्यंत लढले की जसं लोकांना त्यांनी ओळखूच येऊ दिलं नाही. त्यांनी एकमेकावर टीकाही केली, सर्व गोष्टी केल्या. दिवाळीचा जो त्यांचा एकोप असते त्यावेळेस सुद्धा त्यांनी भाष्य केलं, पण ते एकत्र झाले नाही. पण जशा लोकसभा आणि विधानसभा झाल्या बरोबर दोघांनी पवित्रा टाकला. म्हणजे आज असं म्हणण्यास काही हरकत नाही, जे शरद अजित पवार हे बीजेपीकडे झुकले होते, यामध्ये बीजेपीकडे झुकण्यासाठी यांनीच पाठवलं होतं. तिकडे अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अजित पवारला 15 ते 20 दिवसात उपमुख्यमंत्री पद दिलं ना. म्हणजे किती विश्वास त्यांच्यावर. त्याच्या वेळेस जर त्यांनी अजित पवार मला सोडून गेले म्हणून त्यांना जर सोडलं असतं तर आज अजित पवार हे जागेवर राहिलेच नसते. म्हणजे किती धूर्त राजकारणी आहे पवार घराणं. यांचे अनेक किस्से आहेत. म्हणून मी कार्यकर्त्याला विनंती करतो की हे राजकारण नीच पातळीवर गेलेलं आहे. हा जाणता राजा कसा माणूस आहे, माझ्या म्हणजे त्या माणसाचा मला हास्य येते, आदरही येते, आणि असा निकरण बाजूने मी पाहिला नाही. म्हणजे काय काय त्यांना विशेषण लावा हे समजत नाही. आज पवार पूर्ण घराने एकत्र बसलो. इकडे मनसे नेस्तानबूत झाली, उद्धव साहेबांचा कचुंबर झाला, आणि यांना दोन्ही बाजू सारखे आहेत. हे काँग्रेसकडूनही जाऊ शकतात, हे बीजेपीकडूनही जाऊ शकतात. म्हणजे खुलं पात्र आहे फक्त पवार घराणं. बीजेपी सोबत हे जाऊ शकत नाहीत उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे काँग्रेस सोबत येऊ शकत नाही, कारण की त्याचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे सर्व राजकारण्यांना फसवलं होते या पवार घराण्यांनी. यांना खुले मार्ग आहे, पण यांनी बाकीच्यांचे मार्ग बंद करून टाकले. असं हे पवार घराण्याच्या नातीगुणी लागू नये म्हणते, ते खरीच गोष्ट आहे. असे अनेक किस्से त्यांचे आहेत की त्यांच्या लबाडीपणात हद नाही. शरद पवारांनी शेवटपर्यंत वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेतलं नाही. त्यांना हे मत होतं भविष्यात जर महाविकास आघाडीचे कॅन्डिडेट झाले तर हा प्रकाश आंबेडकर आपल्याला भारी पडतील, म्हणून त्यांनी प्रकाश आंबेडकरला अलगद बाजूला ठेवलं. आणि राजकारण महाराष्ट्राचं फिरवते कोण? एकमेव माणूस म्हणजे शरद पवार. खरंच 85व्या वर्षात हा माणूस जवान पोरासारखा पुरं महाराष्ट्र पायदळी तुळवते आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या अंडरमध्ये घेते. म्हणजे हा 85 वर्षात लोक भ्रमनिराष्ट होतात. आठवण म्हणजे त्यांचे जाते, पण हा माणूस अजूनही राजकारणात टिकून आहे. हे दोघं जण येणं म्हणजे पुढची जी नांदी आहे याचं एकच कारण आहे की पंचायत समिती त्यांनी. पण दुसरा विषय असा आहे की त्यांनी पहा, त्यांचे आमदार जे ईडी सीबीआय मध्ये लटकले होते ते बरोबर अलगत काढले. 70,000 घोटाळा होता, 1,000 कोटीची प्रॉपर्टी तेही सोडून घेतली. स्वतःही ईडीचा आणि याचा कुठलाही परिणाम होऊ दिला नाही. आणि नाटकं दुनिया भरायचे केले. रोहित पवारला नोटीस, पण झालं काहीच नाही. म्हणजे राजकारणातून अलगत निघायचं कसं?
हे जे शिकायचं असेल हे शरद पवारकडून शिकायचं. सर्व पक्ष संपले, छोटे मोठे बीजेपीने संपवले, पण आज शरद पवारचा पक्ष हा संपलाच नाही आणि संपणारी नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. खरंच शरद पवार सारखा कुटील राजकारणी या भूतलावर होणार नाही आणि झाला नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. गन्ना का फन्ना युट्यूब चॅनल, आपल्याला या चॅनलचे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका. आपलं चॅनल आपल्या मातीचं चॅनल. धन्यवाद.